श्रीराम समर्थ. परिवलन मंडळी हा शब्द आपल्याला भूगोलात गेलाय. कुठे? पृथ्वी परिवलन करते. मग परिवलन म्हणजे काय? तर कुठलाही बदल घडवून आणण्यासाठी गती आवश्यक असते. मग ती गती वेगवान असो मंद असो. मग परिवलन हा शब्द आपण पृथ्वीच्या संबंधात वापरला जातो की पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती विशिष्ट गतीने गोल फिरते, त्यालाच परिवलन असं म्हणतात. ही क्रिया पृथ्वी 24 तासामध्ये पूर्ण करते. आणि परिवलनाचा परिणाम काय? तर दिवस आणि रात्र, सूर्योदय आणि सूर्यास्त हे होऊ शकते. पृथ्वीला जर समजा पृथ्वी स्वतःभोवती फिरलीच नाही तर जीवसृष्टी नक्कीच धोक्यात येईल. पृथ्वीला आपण जननी मानतो. मग परिवलनाचा विचार पृथ्वीच्या जागी जर एखाद्या स्त्रीचा केला तर काय हरकत आहे? कारण स्त्री ही जननीच आहे. अहो, कुटुंबाला आणि पर्यायाने समाजाला सक्षम बनवण्यासाठी स्त्रीला स्थिर राहून चालेल का? परिवलन करत राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आपल्यासाठी परिवलनाचा सोपा अर्थ काय? तर सतत चालत राहा, थांबू नका. अहो, त्याच्यामुळे शक्ती संचयन होते, बुद्धी संवर्धन होते आणि अखंड सावधपण सुद्धा त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. म्हणून आपल्यामध्ये जर बदल घडवून आणायचा असेल तर मी इतरांमध्ये बदल घडवून आणण्यापेक्षा आपल्यामध्ये बदल घडवून आणू शकते का, ह्याचा विचार करावा. मग आपलं परिवलन हे चालू ठेवूया असं मी सगळ्या भगिनींना विनंती करते. जय जय रघुवीर समर्थ.